तर ठाकरेंनी कोरोना काळामध्ये लोकांच्या जीवाशी खेळ करत पैसे खाल्ले असा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला। गरिबांच्या खिचडीचे पैसे हे संजय राऊतांनी खाल्ले आणि किरीट सोमय्या यांनी ठाकरे त्याचबरोबर संजय राऊत यांच्यावर हा जोरदार घणाघात केला। पद आणि खुर्चीचा मला आता हेवा वाटत नसल्याचं देखील किरीट सोमय्या म्हणाले। पासून गुढीपाडव्याच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेला आहात। या वर्षीचा तुमचा नवसंकल्प काय? भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत राहणार असंच की आता तलवार मॅन केले किरीट सोमय्यांनी? ठाकरे आणि त्यांचा राईट हँड संजय राऊत त्यांचे मुलीच्या नावाने पैसे खिचडीचे घ्यायचा, भावाच्या नावाने खिचडीचे पैसे घ्यायचा, पार्टनर सुजित पाटकरच्या नावाने गरीब मजदूरांच्या खिचडीचे कोट्यावधी रुपये संजय राऊतनी काढले, उद्धव ठाकरे सेनेने काढले। म्हणजे उद्धव ठाकरेंनी कोविडमध्ये लोकांचा जीवाची खेळ करून पैसे खाल्ले, त्यांना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही। गेल्या 10 वर्षात एक पण मंत्रीवर केंद्राचा आरोप झाला, काही भ्रष्टाचार झाला नाही। अनेक जेलमध्ये गेले ना, अनेकांचे पैसे जप्त झाले ना, कित्येक शेकडो कोटीची प्रॉपर्टी जप्त झाली आणि त्यांच्यामुळे जे 3.5 वर्षात जे आधी केलेले भ्रष्टाचार आणि ते गतीने पुढे जात होते, गेल्या 1.5-2 वर्षात आता मी थोडा वेगळा शब्द टरकली ना सगळ्यांची। आता घरात काय हिंमत आहे का कोणामध्ये? मी केलं काम, मी माझा जीवाची खेळ, परिवाराचा जीव धोक्यात घातला, मी माझा कर्तव्य पार पाडलाय आणि त्यामुळे महाराष्ट्राची जनता माझ्या सोबत माझ्या मागे प्रेम करते। लोकांना हे वाटते ही गोष्ट तुमची खरी आहे। लोकांना वाटतं, सामान्य लोकांना, एवढा हा माणूस करतोय तरी त्याचा पक्ष त्याची कदर करत नाही। राहिली गोष्ट की कुठली खुर्ची पद, आता मला त्यात हे नाहीये, हेवा नाही वाटत। दुसरे पण जे उमेदवार आले, समजा इथले आले, मिहीर कोटेचा एक चांगला कार्यकर्ता आहे, माझ्या हाताखाली तयार झालेला आहे आणि म्हणून आता त्यातनं आम्ही पुढे गेलो। हा काय वेळी काही लोक अपमान करतात पक्षात, पण त्यावेळी वाईट वाटतं। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।